यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या मागणीवरून मनसेनं पीक विमा कार्यालय गाठून शेतकऱ्यांच्या समस्यांची नोंद न केल्यानं विमा अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। या नुकसानीला अनेक महिने उलटले तरी पीक विमा कंपन्यांकडून सर्वेक्षण आणि नुकसान भरपाई मिळाली नव्हती। तर याबद्दल शेतकऱ्यांनी विचारणा केल्यास कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन कानाडोळा केला जात होता। शेतकऱ्यांना तात्काळ प्रधानमंत्री पीक विमा मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यापूर्वी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता। मात्र यावर पीक विमा कंपन्यांकडून कुठलीही कारवाई न झाल्यानं अखेर वणी मतदारसंघातील असंख्य शेतकऱ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांची भेट घेऊन ही मदत मिळवून देण्याची मागणी केली। शेतकऱ्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत सर्व शेतकऱ्यांसमवेत गोहोकार यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय गाठलं आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेतली आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर उर्वरित शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार असल्याचं तालुकाध्यक्ष गोहोकर यांनी सांगितलं।